मला शुद्ध आली. तेव्हा माझ्या आसपास दोघे तिघे होते. वेळ रात्रीचीच होती, पण आता अंधार नव्हता. वीज परत आलेली होती. माझ्या चेहऱ्याच्या, केसांच्या आणि मानेच्या ओलेपणावरून त्यांनी माझ्या तोंडावर पाण्याचे हबके मारले असावेत असं दिसलं. माझे डोळे उघडलेले पाहताच त्यांनी मला पाठीमागून आधार देऊन उठवून बसवलं. मी माझ्याच वाड्याच्या ओट्यावर होतो. आता ठीक वाटतं का, ते विचारत होते. हो हो, आता ठीक आहे. तुम्ही अगदी ऐनवेळी आलात. त्यांनी एकदा आपापसात नजरानजर केली आणि मग त्यांच्यातला एकजण जरा चाचरत म्हणाला, तुम्ही त्या वाड्यात कशासाठी गेला होतात? पण मी वाड्यात गेलोच नव्हतो. बाहेरच होतो. वीज गेली होती. अंधारात वाडा चुकला आणि समोरचं दार उघडून कोणीतरी बाहेर आलं. मी काहीतरी ओरडलो, एवढंच आठवतंय. मी म्हणालो, नशीब तुमचं. आम्ही उशिरा परत चाललो होतो. रात्री अपरात्री त्या वाड्याशी जाऊ नका. अनेकांना वाईट अनुभव आलेत. त्यातला एकजण म्हणाला. पण तो माणूस? मी आश्चर्यचकित होऊन विचारलं. कोणास ठाऊक, माणूस होता की आणखी काही होतं. पिढ्यानपिढ्या लोक काय उगाच खोटं काही बाई सांगतील? शहाण्यानं त्या वाटेस जाऊ नये हेच चांगलं. तो म्हणाला. हो हो, आणि तुमचे फारच उपकार झालेत माझ्यावर. मी धन्यवाद देत म्हणालो. मी दाराची कडी काढली, आत गेलो. 5-7 मिनिटे थांबवून मग ते लोक निघून गेले. मी वाड्याचा अडसर आतून काढून घेतला. आताच्या इतकं एकटं आणि असुरक्षित मला कधीही वाटलं नव्हतं. त्या रात्री झोपेला वेळही उरला नव्हता आणि झोप येणंही शक्य नव्हतं. मग विनाकारण लोळत न पडता मी उठलो आणि चांगला कडक चहा घेतला. डोळ्यांवरची धुंदी आणि मेंदूतली बेहोशी खाडकन उतरली. त्या माणसांनी शक्य तितक्या स्पष्ट शब्दात मला सांगितलं होतं की मला जे काही दिसलं ते भूतपिशाच किंवा असलंच काहीतरी अनैसर्गिक व धोकादायक होतं. धोका काय तो त्यांनी मात्र सांगितला नव्हता. विचारांना खाद्य भरपूर होतं आणि मनात त्याखेरीज दुसरा विचार येतच नव्हता. 2 महत्त्वाच्या गोष्टी मनात खटकत होत्या. वीज खरोखरच गेली होती का अंधार हाही या चमत्कारी प्रकाराचाच एक घटक होता? आणि मी माझ्या डोळ्यांनी तो पडका वाडा सुस्थितीत पाहिला होता. भासच म्हटला तर दाराच्या करकरण्यापर्यंत सूक्ष्म तपशील भासात येईल. जो विचार मी टाळायची खटपट करीत होतो तो शेवटी आलाच. तो माणूस का कोणी असेना माझ्याकडे पाहून हसत कशासाठी होता? ही घाणेरडी ओळख का दाखवित होता? मनाशी शेवटी विचार आला. गावाच्या सुखसोयीत भर पडण्याऐवजी इथल्या कटकटीच वाढत आहेत. जणू मागासलेपणा, कंटाळवाणं, नीरस आयुष्य हे कमी होतं. म्हणूनच की काय त्यात आता ह्या भूत पिशाचांची भर पडली होती. त्या प्रसंगाने माझे डोळे जरा उघडले आणि मी आसपास वावरणाऱ्या माणसांकडे जरा जागृत, जिज्ञासेच्या चौकस नजरेने पाहू लागलो. थोडासा प्रयत्न हवा होता. तो मी करताच मला समवयस्क मित्रांचं एक वर्तुळ मिळालं. त्यातले 1-2 सहकारी बँकेच्या शाखेत होते. एकजण पोस्टात होता. आणखी एक शेतकी खात्यात होता. ते माझ्यापेक्षा अधिक काळ तारण गावात राहिलेले होते आणि माझ्यापेक्षा समंजस असल्याने गावकऱ्यात लवकर समरस झाले होते. माझ्या शेजारच्या पडक्या वाड्याची त्यांनी मला जी माहिती सांगितली ती अशी होती. 1-2 पिढ्या
गावात स्थायिक झालेल्या या मारवाडी कुटुंबाकडे तो वाडा गहाण खताने गेला होता. मूळ मालकाचा मुलगा कितीही उधळ्या, दुर्वर्तनी, नालायक निघाला तरी गावची सहानुभूती त्याच्याच बाजूने होती आणि उत्तमचंद मारवाड्यावर राग होता. पण पैशापुढं सर्वजण लाचार होतात. उत्तमचंदनेही संयम ठेवला असता तर तो वाचला असता. पण लोभाने लोभ वाढतो. त्याने कोणातरी ऋणकाची निर्दय पिळवणूक केली आणि शेवटी त्या कर्जबारी माणसाने उत्तमचंदचा खून केला. त्याची कागदपत्रे जाळून टाकली. गावकऱ्यांवरची प्रॉमिसरी नोटा आणि गहाणखतं यांची पकड ढिली होताच त्यांनी उत्तमचंदच्या कुटुंबाला गावात राहणं अशक्य केलं आणि शेवटी ती विधवा आणि तिची 2 मुलं राजस्थान का बिकानेर का वेरावळ कोठेतरी निघून गेली खासच. पोलीस तपास झाला, पण गावकऱ्यांची एकजूट होती आणि उत्तमचंदच्या खुनाची चौकशी रेटायला त्याचा कोणीच वारस नव्हता. निदान गावात नव्हता. वर्तमानपत्रात, गॅझेटमध्ये जाहिराती झाल्या. शेवटी कायद्याचा हात या लहान गावापर्यंत जेमतेम पोचत होता. हळूहळू प्रकरण फाईल झालं. कफल्लक झालेल्या मूळ मालकाने वाड्यात मुक्काम हलवला आणि त्याच रात्री त्याने आढ्याला दोरी बांधून स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. ही सुरुवात होती. आतापर्यंत जवळजवळ 40 वर्षे त्या वाड्यात कुणीही एक रात्र घालवू शकलं नव्हतं. मी म्हणणारेही 4-4, 5-5च्या गटाने असून देखील मध्यरात्री व्हायच्या आतच जीव मुठीत घेऊन त्या वाड्यातून धूम ठोकून बाहेर पळून जात असत. वस्तुस्थिती ही होती. त्यामागची कारणं लोकांनी आपल्या कल्पनेने रचली होती. लोभी उत्तमचंद पिशाच रूपाने त्या वास्तूत वावरत होता. त्याचा मूळ स्वभाव मत्सरी, रागीट, संशयी आणि विलक्षण लोभी. स्वतःच्या पैपैवर त्याची माया. अशा माणसाचा अघोरी खून झालेला. सर्वसामान्य माणसाची एखादी इच्छा अतृप्त राहिली तरी त्याचा आत्मा पृथ्वीवरच घोटाळत राहतो, असा एक समज आहे. मग उत्तमचंद सारख्या लोभी माणसाचा अनैसर्गिक मृत्यू आला. त्याचा तळमळणारा आत्मा त्या वास्तूत, त्या पैशा अडक्यात गुंतून राहिला नाही तर नवलच. आणि गुंतून राहायला तशी मायाही होतीच तिथे. उत्तमचंदकडे कितीतरी लोकांनी सोन्या मोत्यांचे दागिने, जड जवाहीर, चांदीची भांडी असल्या गोष्टी गहाण ठेवल्या होत्या. त्या कोठे गेल्या? त्याच्या बायकोने काय एवढी सगळी संपत्ती बरोबर नेली? छे, चांदीच्या भांड्यांचीच 3 पोती भरली असती. लोकांनी शोध घ्यायला काही कमी केलं नाही. पण ते दिवसा, रात्री नाही. अंगण, माझघर, ओवरी, देवघर, स्वयंपाकघर, पडवी, बळद सर्व ठिकाणी त्यांनी खणून पाहिलं, पण कशाचा पत्ता म्हणून लागला नाही. आणि अगदी भर दुपारी 12 वाजता सुद्धा वाड्यात आलेले, विशेषतः बळदात उतरलेले लोक अस्वस्थ व्हायचे. आपल्या सर्व हालचालींवर कोणाची तरी सारखी पाळत आहे असं त्यांना वाटायचं. कोणाला काहीच सापडलं नाही. शेवटी त्या पुरलेल्या संपत्तीला एका लोककथेचं स्वरूप आलं. या गोष्टींवर मी विचार केला, पण वरवरचाच, फारसा खोलात जाऊन नाही. त्या वाड्याच्या वाटेला आपण गेलं नाही म्हणजे झालं. मग आपल्याला काहीच धोका नाही. हा माझा भाबडा विचार. जणू काही 100-150 फूट अंतर किंवा दगड विटांची भिंत हे संरक्षणच होतं. पण तेव्हा मला कशाचीच कल्पना नव्हती. आता समजतं की संरक्षण आपल्या मनात असतं. मनाच्या भिंती बळकट असल्या तर मग कशालाच आत प्रवेश मिळत नाही. झोप तर पडल्या लागली आणि मला वाटलं की दुसऱ्या क्षणी मी गादीवर उठून बसलो आहे.
अंधाराची, प्रकाशाची किंवा थंडीची कशाचीच जाणीव नव्हती. एकंदरीत तो सर्व अनुभवच एखाद्या स्वप्नासारखा होता. मलाच येत होता, पण दुसऱ्याच कोणाचा तरी पाहत आहोत असं वाटत होतं. मी गादीवरून उठलो, खोलीबाहेर आलो, वाड्याच्याही बाहेर आलो. डावीकडे वळलो. बाहेर उजेड होता का अंधार होता काही लक्ष नव्हतं. मी त्या पडक्या वाड्यासमोर उभा होतो. फक्त आता तो पडका नव्हता. भिंती धड होत्या, रंगवलेल्या होत्या, पण माझं लक्ष भिंतीकडे नव्हतं. दाराच्या पायरीपाशीच एका माणसाची काही हालचाल चालली होती. माझं लक्ष तिकडे होतं आणि त्याची हालचाल नजर खेळवणारी होती खासच, कारण त्याने पायरीतला मधला लहानसा दगड उखडून काढला होता. त्या लहानशा भगदाडात हात घालून त्याने एक लहानशी मातट रंगाची थैली बाहेर काढली होती. उकिडवं बसून त्याने थैलीत हात घातला, बाहेर काढला, तेव्हा हाताच्या तळव्यात चकचकणारी सोन्याची नाणी, सोन्याचे दागिने होते. त्याने ते परत पिशवीत ठेवले. पिशवी परत त्या भगदाडात घातली व वर दगड ठेवला, हाताने घट्ट बसवला आणि मग तो माणूस सावकाश सावकाश दिसेनासा झाला. दचकून मी डोळे उघडले. मी माझ्या खोलीत माझ्याच गादीवर होतो. म्हणजे आत्ता पाहिलं ते स्वप्नच तर, पण सत्याचा किती प्रखर आभास होता त्यात. आणि ते स्वप्न निरर्थक नव्हतं खासच. मला स्वप्नात काय दिसलं ते बरोबर समजलं होतं. उत्तमचंदच्या ज्या लपवलेल्या संपत्तीसाठी अनेकांनी आटापिटा केला होता, तो कोठे आहे हे मला समजलं होतं. एका असंभाव्य ठिकाणी, दाराच्या बाहेरच्या पायरीखाली. पण मला कसं व का दिसलं? समजा उत्तमचंदचा अतृप्त आत्मा त्या धनाच्या लोभात गुंतून त्याच्या आसपास घोटाळतही असेल. रोज रात्री ते सोनं नाणं हातात घेऊन पाहतही असेल. पण मग मला कसं दिसलं? मी काही लहानशी खोली सोडून प्रत्यक्ष शरीराने तिथे गेलो होतो पाहायला. पूर्वीच्या 2 विचित्र अनुभवांचा यात काही संबंध नव्हता ना? पण अगदी खरं सांगायचं म्हणजे डोळ्यांसमोर सारखी सारखी ती चककणारी सोन्याची नाणी आणि सोन्याचे दागिने येत होते. हाताभराच्या अंतरावर, उघड्यावर, येणाऱ्या जाणाऱ्याच्या वाटेवर ही बेवारशी संपत्ती पडली होती. फक्त ती उचलून घ्यायला हवी होती. मला लोभी म्हणाल, पैजेवर सांगता की तुम्ही काही वेगळंच केलं असतं. माणूस नेहमीच दुसऱ्याला नीतीचे पाठ शिकवत असतो. पहाटेपर्यंत मी खोलीत कसा तरी वेळ काढला. सुवर्ण ज्वराचा माझ्यावर अंमल चढला होता. सुरुवातीस वाटलेली भीती आता पार कोठच्या कोठे गेली होती. मनात थोडीशी अस्वस्थता होती, कारण या प्रकारातला अनैसर्गिकपणा मला जाणवत होता. मला याबद्दल काडीचीही शंका नव्हती की मला स्वप्नात उत्तमचंदच पुरलेलं धन दिसलं होतं. आता हे स्वप्न कसं पडलं असावं यावरच मी रात्रीचा उरलेला वेळ विचार करीत होतो. त्याच दिवशी मी उत्तमचंदची हकीकत ऐकली होती. मणी वसे ते स्वप्नी दिसे. तेव्हा त्याच विचारांनी रात्री स्वप्न पडलं असल्याची शक्यता जास्त होती. किंवा रोज रात्री तो उत्तमचंदचा अतृप्त आत्मा या धनाभोवती घोटाळतही असेल आणि योगायोगाने मला ते दृश्य दिसलं असेल. पण खऱ्या खोट्याची परीक्षा अगदी सोपी होती. 20 पावलांवर तो वाडा होता. त्याची पायरी पाहायची की झालं. पहाटेचा प्रकाश जरासा उजळताच मी वाड्याबाहेर पडलो. सर्वत्र विलक्षण शांतता होती. वस्तू जेमतेम दिसण्याइतपत प्रकाश होता. अगदी पायरीपाशी आल्यावर दोन्ही अंगाचा रस्ता मोकळा आहे अशी खात्री करून घेऊन मी टॉर्चचा प्रकाश पायरीवर टाकला. 2 मोठ्या घडीव दगडांमध्ये एक लहानसा दगड बसवला होता.
पावसाने धुवून जाऊन दरजा उघड्या पडल्या होत्या. एवढ्यात तो दगड हलवल्याची तिथे काहीच खूण नव्हती. पण मी आता नीट विचार करण्याच्या मनस्थितीत होतो कुठे. माझ्या वाड्यातली एक जुनी लोखंडी काम बरोबर आणली होती. तिने दर्जेचा काही भाग टोकारला आणि मग ती भेगेत घालून तर्फेसारखी दाबली. मधला दगड अगदी सहजपणे वर आला. टॉर्चचा प्रकाश आतल्या काळ्या पोकळीत पडला. आत खरोखरच मातट रंगाचं काहीतरी होतं. आता या अखेरच्या क्षणी मला काही व्यत्यय यायला नको होता. मी हात आत घातला. जाडसर कापडासारखा स्पर्श झाला. चाचपून पाहून मग मी ती वस्तू हातात घट्ट धरली आणि उचलली. वजनाला बरीच जड होती. वर प्रकाशात आणून मी ती नीट पाहिली. जरा मोठ्या आकाराचा तो एक बटवा होता. हलवून पाहताच आत काहीतरी खणखणलं. मी तो शेजारी ठेवला. दगड परत आपल्या जागी ठेवला. दर्जेत माती भरली. तिथे हात लावल्याच्या सर्व खुणा नाहीशा केल्या आणि मग तो बटवा घेऊन माझ्या खोलीत आलो. खोलीचं दार बंद करून घेतलं. गादीवर बसून त्या बटव्याची गाठ सोडली आणि तो जमिनीवर पालथा केला. सोन्याच्या नाण्यांची, दागिन्यांची रास चकचकत खाली कोसळली. मी मध्यम वर्गात जन्मलेला, वाढलेला. अशी संपत्ती पाहायची, हाताळायची सुद्धा सवय लागते. मोहरा, गिनी गोल्डची नाणी, अंगठ्या, लॉकेट, पदके सर्व मिळून किमान 150 तोळ्यांचा तरी तो ऐवज असला पाहिजे. 40 ते 50 हजारांची संपत्ती रस्त्यावर पडलेली आणि मला सापडलेली. मला काय करावं, काय विचार करावा हे सुद्धा सुचेना. ते सर्व परत त्या बटव्यात भरताना हात अक्षरशः थराथरा कापत होते. हातातून वस्तू पडत होत्या. मी बटव्याचं तोंड घट्ट बांधलं आणि बटवा ट्रंकेच्या तळाशी ठेवून दिला. तो सर्व दिवस माझी चलबिचल काही कमी झाली नाही. लोकांच्या लक्षात ते आलं असेलही, पण इतर कोणाकडे लक्ष देण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो. माणसाने कितीतरी नास्तिक, चार्वाकपंथी होण्याचा निर्धार केला तरी तो वरवरचा असतो. शेवटी गेल्या हजारो वर्षांचे संस्कार जास्त प्रभावी ठरतात. माझ्या मनात हा संघर्ष चालला होता. या गुप्तधनावर खरोखर कोणाचा हक्क होता? जे मला सापडलं तो माझा, की ज्या उत्तमचंदने ते पुरून ठेवलं होतं त्याचा, की त्याच्या वंशजाचा? पण त्यानेही ती सर्व संपत्ती गोरगरिबांना फसवून लुबाडलीच नव्हती का? मग काय त्याच्या त्या सर्व ऋणकांचा त्यावर हक्क होता? पण हे असे विखुरलेले मालक कुठे शोधत बसायचे? मला तर या योग्य अयोग्याच्या, नीती अनीतीच्या जंजाळातून मार्गच दिसेना. आणि अर्थात तात्विक दृष्टीने एखादा निर्णय लागलाच तरी तो मी मानीनच याची खात्रीही नव्हती. मुख्य कारण मला ते धन सापडलं याला कोणी साक्षीदार नव्हता. मी ते वापरलं, खर्च केलं. अर्थात शहाणपणाने, सावधगिरी ठेवून, तर कोणाला काही कळणार नव्हतं. प्रामाणिकपणा शेवटी 4 चौघात असतो. स्वतःला माणूस कसाही अगदी सहज फसवतो. संध्याकाळी ऑफिस सुटताना तातडीच्या कामासाठी रजेचा अर्ज केला. घरी आलो, सामान बांधलं आणि संध्याकाळच्या गाडीने शहराची वाट धरली. मी या बाबतीत कोणापाशीही, प्रत्यक्ष पत्नीशीही एक अक्षर बोलणार नव्हतो. 3 दिवसांची रजा होती. गेल्या गेल्या एका बँकेत सेफ डिपॉझिट लॉकर घेतला. त्यात तो बटवा ठेवून दिला. ठेवताना 1-2 अंगठ्या एवढं काढून घेतलं. या कोणत्याही वस्तूंवर नाव नव्हतं, खुणा नव्हत्या. हजारो घरातून असं किडूक साठवलेलं असतं आणि पावसाळी दिवसात त्यातलं काही ना काही नेहमीच सराफ कट्ट्यावर विक्रीस येत असतं. विकणारे माझ्यासारखेच मध्यमवर्गीय, भिडस्त आणि अनुभवी नसतात. तेव्हा मी 4 दुकानी गेलो तेव्हा गादीवरच्या माणसांनी मान वर करून सुद्धा माझ्याकडे पाहिलं नाही. ते त्या दिवसाचा भाव बघत, त्यांच्या त्या काळ्या दगडावर सोन्याचा कस बघत सर्व दागिने
जुन्या घडणीचे, लोण्यासारख्या मऊ सोन्याचे 52 कशी होते. वजन करून मग किंमत सांगत, इतका बट्टा, इतका डाग. 1-2 ठिकाणी अंदाज घेऊन मी तो सर्व माल विकून टाकला. 1100 का काहीतरी रुपये आले. त्यातले 1000 रुपये मी लॉकरमध्ये ठेवून दिले आणि वरचे खर्चासाठी पाकिटात ठेवले. 2-3 दिवस माझा हाच कार्यक्रम चालला होता. एकदा भेट दिलेली सराफी दुकानं मी टाळत होतो. 6000 लॉकरमध्ये जमले. 300-400 माझ्याजवळही राहिले. पण ही सर्व रोकड हाताळताना मनाला समाधान होत नव्हतं. सुखाची, आनंदाची भावना होत नव्हती. मनातील अपराधीपणाची जाणीव काही केल्या जात नव्हती. मी परत तारणगावला निघालो तेव्हा पत्नीजवळ खर्चासाठी 200 रुपये ठेवले. पैसे हातात घेता घेता ती माझ्याकडे निरखून पाहत होती आणि तिच्या प्रांजळ नजरेला नजर देणं मला कठीण जात होतं. ती शेवटी म्हणाली, कशासाठी रजा काढली होती यावेळी? मला तर काही महत्वाचं कारण दिसलं नाही. आता 2-3 दिवस सकाळ संध्याकाळ बाहेर जात होतात, एवढं खरं? ती जरा वेळ थांबली आणि मग म्हणाली, तुमचं चित्र काही स्वस्त दिसत नाही मला. बोलण्यात लक्ष नाही, खाण्यापिण्यात लक्ष नाही. रात्रीसुद्धा किती अस्वस्थ असता. काही काळजी आहे का कसली? मला सांगण्यासारखी नाही का? माझ्या पापात, हो पापातच, मनाने केव्हा तरी ही भूमिका घेतली होती. माझ्या पापात मला वाटेकरी नको होता आणि तिच्या टीकेचीही मला भीती वाटत होती. नाही तसं काही नाही, मी प्रकरण सावरून नेत म्हणालो. ऑफिसातच काही ना काही लफडी चाललेली असतात. राजकारणच म्हण की, त्यात मी कधी भाग घेत नाही, पण सांभाळूनच राहावं लागतं. तारणगाव मला वेगळं वाटायला लागलं होतं. परत गावात प्रवेश करताच हे जाणवलं. माणसाचे हे ग्रह कसे होतात माहीत नाही. पूर्वी गावाबद्दल आवड नव्हती तरी एक उदासीनता होती. नोकरीनिमित्त किमान 3 वर्षे मुक्कामाची जागा, एवढाच अर्थ होता. आता त्यात एक नाआवड आली होती. गावाबद्दल मनात तिटकारा, घृणा असं काहीतरी जन्माला आलं होतं. वास्तविक या गावाने मला कल्पनातीत पैसे विनावयास मिळवून दिले होते. मग आता हा गाव शक्यतो लवकर सोडायची इच्छा का? गावात जायला, वावरायला मन असं कचरत का होतं? केलेल्या कर्माची, परिणामाची तर ही मनातली भीती नव्हती ना? पण कुणाची भीती? कुणास यातलं एक कणभर तरी माहीत होतं का? दिवसा नाही, पण रात्री मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मला उत्तमचम मारवाड्याची भीती वाटत होती. 10-10:30च्या सुमारास गावात सर्वत्र निजानीत झाल्यावर मी उठलो होतो. दरवाजा हलकेच उघडला होता. हातात टॉर्च घेऊन लपत छपत चोर पावलांनी त्या पडक्या वाड्याच्या पायरीपाशी गेलो होतो आणि टॉर्चच्या प्रकाशात आणि शिवाय हातांनी चाचपून ती पायरी नीट पाहिली होती. ती माती किंवा तो दगड हल्ल्याच्या किंवा हलवण्याचा प्रयत्न केल्याच्या तिथे कोणत्याही खुणा नव्हत्या. मनाचं थोडंसं समाधान झालं आणि मी परत आलो होतो. मग गादीवर पडलो. झोप लागली का नाही याची खात्री नव्हती, पण झोप लागली खरी. लागलीच असली पाहिजे, कारण त्यानंतर जे मी पाहिलं ते स्वप्नच असलं पाहिजे. स्वप्नच. डोळे मिटले न मिटले तोच उघडले. तोच तो अर्धप्रकाश, तीच ती प्रयत्नाशिवाय गतीची भावना. मी त्या पडक्या वाड्यासमोर उभा होतो आणि त्या पायरीवर तो माणूस पाठमोरा बसला होता. पायरीतला मधला चिरा काढून त्याने शेजारी ठेवला होता आणि तो त्या भगदाडात पुन्हा पुन्हा हात घालून खाली पाहत होता. दरवेळी त्याचा हात रिकामाच बाहेर येत होता आणि मग त्याने एकाकी माझ्याकडे तोंड वळवले. ते तोंड कसलं? तिथे तोंड, नाक, डोळे काहीच अवयव नव्हते. ती एक कवटी होती, पांढरी शुभ्र, चकचकीत, गुळगुळीत, आणि दातांच्या 2 ओळी सावकाश सावकाश अलग होत होत्या. एक क्रूर हास्यात. मी किंचाळलो असलो पाहिजे, कारण मला जाग आली तेव्हा माझ्या कानात त्या किंकाळीचा शेवटचा आवाज घुमत होता. माझं शरीर घामाने ओलं चिंब झालं होतं
घशाला कोरड पडली होती आणि हिव भरल्यासारखी थंडीची हुडहुडी भरून आली होती. त्या स्वप्नाने माझा जीव हादरला होता. झोप तर अशक्यच होती. रात्रीचे 2 वाजले होते. तशी गावात कोठे ओळखही नव्हती की ज्यांच्याकडे सोबतीसाठी जाईन, आणि समजा असती तरी वाड्याबाहेर पाय टाकायची हिंमत तरी झाली असती का? तेव्हा मग तसाच खोलीतल्या खोलीत वेळ काढला. जरा काही खट असा आवाज झाला की मी दचकत होतो. बंद दाराकडे, बंद खिडकीकडे भयभीत नजरेने पाहत होतो. पण जरा वेळाने भीती जरा ओसरली. शरीराच्या क्षणिक प्रतिक्रिया तीव्र होत्या, पण विचारी मन कार्यरत झाल्यावर त्या जरा क्षीण झाल्या. स्वप्नांची सुसंगती मी मनात लावत होतो. मी कोणाचं तरी धन चोरलं आहे अशी जी एक सुप्त जाणीव होती, तिचाच परिपाक या स्वप्नात झाला होता. असलाच पाहिजे. उत्तमचंदने पुरलेल्या धनाची गोष्ट माझ्या कानावर आली होती. तो वाढला पछाडला आहे ही लोकातली अफवाही मी ऐकली होती. त्यातून ते पहिलं स्वप्न, आणि मग त्याच माळेतलं हे दुसरं. मित्रांनो, ग्रास हा या कथेचा भाग 2 होता. ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.